श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार. माझे नाव कोरीन तामायो कॉफिन आहे. मी येथे ब्राझीलमध्ये राहते. मी 2007 साली श्री अम्मा भगवान यांच्या संपर्कात आले. मी 81,000 दीक्षा यज्ञ ग्रुपची एक सदस्य आहे. आमचे प्रिय श्री परमज्योती अम्मा भगवानांनी मला कसे वाचवले ही माझी कथा सांगण्यासाठी मी येथे आले आहे. ते वर्ष होते 1991. ती 28 मेची तारीख होती आणि मला येथे ब्राझीलमध्ये खंडणीसाठी पळवून नेण्यात आले होते. हे सांगण्याची गरजच नाही की तो एक अत्यंत भयानक अनुभव होता. मला काहीच खावेसे वाटत नव्हते. त्या बंदिवासात मला झोपही लागत नव्हती. मला वाटले की आता माझा मृत्यू अटळ आहे. अखेर त्या बंदिवासातील माझ्या 8व्या रात्री मी पूर्णपणे जागी होते. मला झोप लागत नव्हती आणि मी भीतीने पार गांगरून गेले होते. तेव्हा मी प्रार्थना करायला सुरुवात केली. केवळ प्रार्थनाच नाही तर देवाने मला वाचवावे म्हणून मी त्याच्याकडे आर्त याचना करू लागले. जरी माझा देवाशी प्रत्यक्ष असा कोणताही संबंध नसला तरीही माझा जन्म आणि संगोपन ख्रिश्चन धर्मात झाले होते. पण आम्ही क्वचितच कधी चर्चमध्ये जात असू. आणि मग काहीतरी घडले. हे सर्व एका मिट्ट काळोख असलेल्या खोलीत घडत होते. मला एक आवाज ऐकू आला. हा आवाज माझ्या डाव्या कानाच्या अगदी जवळून येत असल्यासारखा वाटला. तो अत्यंत स्पष्ट होता आणि तो आवाज म्हणाला, आमच्यावर विश्वास ठेव. मी अक्षरशः दचकून उभी राहिले. मी एका मिट्ट काळोख असलेल्या खोलीत होते. मला वाटले की तिथे कोणीतरी उपस्थित आहे, पण प्रत्यक्षात बघितलं तर तिथे कोणीच नव्हते. तो आवाज पुढे म्हणाला, आम्ही तुला एक आजार पाठवणार आहोत. सुरुवातीला माझा त्या आवाजावर विश्वासच बसला नाही आणि मला हे मान्य केलेच पाहिजे की मी त्या आवाजाला उपहासाने उत्तर दिलं. हो, नक्कीच, मला फक्त एक साधी सर्दी पाठवा म्हणजे माझे अपहरणकर्ते मला सोडून देतील. तो आवाज म्हणाला, आमच्यावर विश्वास ठेव. आणि काही सेकंद लोटले. त्यानंतर माझ्या मनात अत्यंत वेगाने काही विचार चमकून गेले. मी म्हणाले, नाही, अहो, 1 मिनिट थांबा. मला त्या आजाराचे कोणतेही तुम्हाला माहितीच असेल कोणतेही कायमस्वरूपी दुष्परिणाम नको आहेत. मला अर्धांग वायूचा झटका असा यावा किंवा मला आयुष्यभर व्हीलचेअरवर काढावे लागावे असे मला मुळीच वाटत नाही. आणि त्या आवाजाने पुन्हा एकदा तेच वाक्य उच्चारले, आमच्यावर विश्वास ठेव. आणि मग ते सुरू झालं. अनेक इस्केमिक स्ट्रोकपैकी पहिला. माझ्या शरीरात काहीतरी विचित्र जाणीव होऊ लागली. मला माझी जीभ तोंडात सुजल्यासारखी वाटू लागली. माझं डोकं गरगरत होतं. खरं तर मी खूप रोमांचित झाले होते, कारण मला माहिती होतं की हा एक चमत्कार घडत होता. हाच एक सुटकेचा मार्ग होता. परंतु मला पुन्हा एकदा मान्य करायलाच हवं की अपहरणकर्त्यांनी मला लगेच सोडलं नाही. त्यांनी मला आणखीन 5 दिवस डांबून ठेवले. ते दिवस अगदी युगांसारखे वाटत होते. प्रत्येक दिवशी अधिक स्ट्रोक्स येत होते. माझा उजवा हात माझ्या बाजूला निष्प्राण लटकत होता. माझ्या चेहऱ्याची उजवी बाजू खाली झुकली होती. माझा आवाज अडखळत होता. मी माझा पाय फरफटत ओढत होते. आणि मग मला मान्य करायलाच हवं की पुढच्या 5 दिवसात माझा विश्वास डगमगू लागला. मला वाटलं की कदाचित मी यातून वाचणारच नाही. पण मग अखेरीस 5 दिवसानंतर त्यांनी मला सोडलं. त्यांनी माझी काळजी होती म्हणून नाही, तर तुम्हाला माहितीच आहे, मेलेल्या वस्तूला काहीच किंमत नसते म्हणून त्यांनी मला सोडलं. म्हणून काही तासातच मी रुग्णालयात CAT स्कॅन करून घेतला. आणि जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझे फॅमिली डॉक्टर तिथे होते. त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले, तुम्ही नशीबवान आहात. पण मग त्यांनी समजावून सांगितलं. ते म्हणाले, बरं, स्ट्रोकचे अनेक प्रकार आहेत आणि मला जो झाला होता तो एक दुर्मिळ प्रकार होता, ज्यात कदाचित तीव्र तणावामुळे रक्तप्रवाहात तात्पुरता अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे ती एक तणावाची प्रक्रिया होती आणि मला कोणतीही कायमची इजा झाली नव्हती. म्हणून 3 आठवड्यांपेक्षा कमी फिजिओथेरपीमध्ये मी पुन्हा सामान्य झाले आणि पूर्णपणे बरी झाले.
म्हणून त्या आवाजाने मला जे वचन दिले होते तेच मला मिळाले. माझी अपहरणातून सुटका झाली. मी बरी झाले होते. मला कोणतीही कायमची इजा झाली नव्हती. मी ज्या अंधाऱ्या खोलीत होते तिथे माझा विश्वास नव्हता. मी देवाला ओळखत नव्हते. तरीही कृपा मला गवसली. त्या आवाजाने माझ्या सर्वात कठीण काळात त्यांनी दिलेले सर्व वचन पूर्ण केले आणि तो क्षण माझ्या 30 वर्षाहून अधिक काळ चाललेल्या प्रवासाची सुरुवात होता. नात्यांचा, आंतरिक परिवर्तनाचा आणि दैवी शक्तीला शरण जाण्याचा प्रवास. अनेक वर्षे मला हेच उमजले नाही की त्या आवाजाने आम्ही हा शब्द अनेक वचनी स्वरूपात का वापरला होता. हे आम्ही म्हणजे नक्की कोण होते. जेव्हा श्री अम्मा भगवानांनी अखेर परम करून परम ज्योतीचे ते गुह्य सत्य प्रकट केले तेव्हा मला याचा अर्थ उमजला. तो आवाज म्हणजे परम ज्योती श्री अम्मा भगवानच होते आणि त्यातील आम्ही म्हणजे श्री अम्मा आणि श्री भगवान होय. ते स्वतःच होते. ते म्हणजे श्री अम्मा भगवानच होते. मला आता याची जाणीव झाली आहे की आमचे परमप्रिय श्री अम्मा भगवान ते परमज्योती माझ्या जन्मापासूनच माझ्या सोबतीला आहेत. ते माझे रक्षण करत आले आहेत आणि माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांनी मला सावरले आहे, मला मदत केली आहे. मी त्यांची सदैव ऋणी राहीन. माझे तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे.